शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकामध्ये शेतकऱ्याचं खरं तर अर्ध उत्पन्न हे पेरणीच्या वेळेवरती ठरलेलं असतं। पेरणीची वेळ खरं तर कोणत्याही पिकामध्ये खूप महत्त्वाची असते। आपण जशी बुरशीनाशकाची चांगल्या बुरशीनाशकाची निवड करतो, चांगल्या कीटकनाशकाची निवड करतो, चांगल्या वाणाची चांगल्या जातीची आपण निवड करतो बियाण्याच्या, त्याच पद्धतीनं जर आपण वेळेमध्ये जर मागं पडलो किंवा वेळ जर आपली पेरणीची चुकली तर खूप मोठं नुकसान आपल्याला कोणत्याही पिकामध्ये बघायला मिळू शकतं। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय जाणून घेणार आहोत तर हरभऱ्याची वेळ ही कोणती असली पाहिजे। खरं तर त्यामध्ये उशिरा पेरणी ही कोणत्या वेळेमध्ये झाली पाहिजे किंवा ओलिताची पेरणी ही कोणत्या वेळेमध्ये झाली पाहिजे, कोणत्या तारखेला झाली पाहिजे, आणि त्याच्यानंतर जर कोरडवाहूची पेरणी ही कोणत्या तारखेला कोणत्या डेटला आपण झाली पाहिजेत ह्या आणि याच्या मागची शास्त्रीय कारणेसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सविस्तर पूर्णपणे हा व्हिडिओ बघा आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। याआधी आपण थोडक्यात हरभरा पिकाची वैशिष्ट्ये थोडक्यात जाणून घेऊ। हरभरा हे असं पीक आहे शेतकरी मित्रांनो, याला जास्त पाऊस चालत नाही, जास्त ओल जमिनीमध्ये चालत नाही, त्याचबरोबर जास्त पाऊस झालेला सुद्धा याला चालत नाही। हानिकारक बुरशांची वाढ ही जमिनीमध्ये झालेली असते, त्यामुळे आपण नंतर बुरशीनाशकाचा एक स्पेशल व्हिडिओ त्याच्यानंतर घेणार आहोत। पण वैशिष्ट्य जर जाणून घ्यायची झाली तर हरभरा पिकाला यामध्ये जास्त पाऊस जास्त ओल चालत नाही। याला लागतं काय तर थंड हवामानात खरं तर वाढणारं खरं तर हे पीक आहे आणि चांगलं येणारं, म्हणजे याला जर थंड वातावरण असलं की चांगलं पिकाचं उत्पादन आपल्याला हरभरा पिकाचं मिळू शकतं। तर शेतकरी मित्रांनो, हेच झालं आपल्या हरभरा पिकाचं वैशिष्ट्य। याच्यानंतर आपण जाणून घेऊ आता कोरडवाहू पेरणी। कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी ही कधी असली पाहिजे, कोरडवाहू हरभरा हा कधी पेरायला पाहिजे तर 25 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान खरं तर ही पेरणी आपल्याला व्हायला पाहिजे। कारण यावेळी मातीमध्ये साचलेला ओलावा, म्हणजे मातीमध्ये जो ओलावा आहे तो योग्य प्रमाणात असतो, म्हणजे आपलं बियाणं चांगल्या पद्धतीने उगेल अशा पद्धतीचा एक आदर्श ओलावा, आदर्श ओल, आयडियल ओल ही जमिनीमध्ये आपली असते। त्यामुळे ही वेळ कोरडवाहू पेरणीची खरंच खूप महत्त्वाची असते। त्यानंतर जर विचार केला याचा शास्त्रीय कारणाचा जर विचार केला तर शास्त्रीय कारण काय तर या वेळेत तापमान हे 25 ते 30 अंश खरं तर हे असतं आणि जे अंकुरणासाठी किंवा बियाणं उगण्यासाठी किंवा मुळ्यांची वाढ होण्यासाठी खरं तर खूप आदर्श हे तापमान आपलं असतं। त्यामुळं या वेळेत कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी होणं खूप महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर आहे ओलिताची हरभऱ्याची पेरणी करू शकतो। ओलिताची पेरणी म्हणजे काय, ओलिताची हरभरा म्हणजे काय तर ज्या शेतकऱ्याला 2-3 पाणी देण्याची सोय आहे तो झाला ओलिताचा हरभरा। आता याची पेरणी कधी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो, 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान आपण याची पेरणी करू शकतो। आता ही वेळ अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडं 2-3 पाणी देण्याची सोय ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी ही खरं तर वेळ। आता याच्या मागची शास्त्रीय कारणं काय आहेत तर या काळामध्ये तापमान थोडं खाली येतं, म्हणजे 20 ते 25 डिग्री सेल्सिअस हे तापमान असतं आणि म्हणून झाडांची वाढ ही सशक्त होते, फुलधारणा चांगली होते। तसेच फुलधारणेच्या या काळामध्ये थंडी येत नाही आणि फुलगळ खरं तर कमी होते। त्यामुळं ही वेळ खरंच खूप महत्त्वाची आहे। यानंतर आहे शेतकरी मित्रांनो उशिराची पेरणी। खरं तर उशिरा हरभऱ्याची पेरणी कधी केली पाहिजे, काही कारणाने आपली बरेच कारणं असतात की ज्यामुळे शेतकऱ्याचं पेरणीची वेळ ही लांबते, त्याला म्हणतात आपण पेरणीचं उशिरा पेरणी, उशिरा हरभऱ्याची पेरणी। आता ही कधी असली पाहिजे तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरं तर आपण ही पेरणी करू शकतो। याच्यामध्ये आपल्याला थोडं बियाण्याचं प्रमाण हे वाढवावं लागेल, कारण तिथं आपल्याला उगवण क्षमतेचं प्रमाण म्हणजे उगवण क्षमता ही आपल्याला त्यामध्ये कमी झालेले थोडक्यात धोका तो असू शकतो। त्यामुळे आपल्याला थोडं बियाण्याचं प्रमाण तिथं वाढवावं लागणार आहे। त्यामुळं आपल्याला काय करायचं तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर उशिरा आपण पेरणी करत असू तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपली पेरणी झालीच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट काय तर बियाण्याचं प्रमाण आपल्याला हे त्या ठिकाणी वाढवावं लागणार आहे। इतर जी आपण पेरणी करतो ओलिताची असेल किंवा कोरडवाहूची असेल ही उशिराची पेरणी थोडी वेगळी असते, त्यामुळे आपल्याला इथं बियाण्याचं प्रमाण हे थोडं वाढवावं लागणार आहे। आता याच्या मागचं शास्त्रीय कारण काय, उशिरा पेरणी की उशिराची जी पेरणी असते त्यामुळे थंड वातावरण वाढलेलं असतं, ज्यामुळे फुलधारणाची कालावधी कमी आणि दाणे भरण्याचा काळ हा या ठिकाणी लहान झालेला असतो। म्हणजे त्यामुळे एकंदरीत काय तर हा धोकाच आहे, म्हणजे उशिरा पेरणी करणं म्हणजे त्यामुळे एकंदरीत उत्पादन आपल्याला घटलेलं त्या ठिकाणी दिसतं। त्यामुळं आपण जर करायचं झालं तर लवकरात लवकर पेरणी करण्याचा ऑक्टोबरमध्येच 20 ऑक्टोबर 15 ऑक्टोबरच्या समोरच खरं तर हरभऱ्याची पेरणी केली पाहिजे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही झाली संपूर्ण माहिती। कोरडवाहूची पेरणी कधी केली पाहिजे किंवा त्याच्या मागची शास्त्रीय कारणं काय आहेत, ओलिताची पेरणी कधी केली पाहिजे त्याच्या मागची शास्त्रीय कारणं काय आहेत, आणि त्याच्यानंतर आहे की
जी उशिराची पेरणी हरभऱ्याची ती कधी केली पाहिजे आणि त्याच्या मागची शास्त्रीय कारणं काय हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे. त्यामुळे आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.